पितृपक्षाची कथा. प्राचीन काळात एक धर्मनिष्ठ ब्राह्मण परिवार होता, ज्यामध्ये एक यशस्वी ब्राह्मण पंडित राहत होता. त्या ब्राह्मणाच्या घरी वार्षिक श्राद्ध आणि तर्पण विधी नियमितपणे पार पाडले जात. त्याला ज्ञात होते की पितरांची शांती आणि त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळवण्यासाठी श्राद्ध विधी आवश्यक आहे. त्याने कधीच या परंपरेचा विसर केला नाही. एकदा पंडिताच्या वडिलांचे निधन झाले आणि त्याने त्यांच्या स्मरणार्थ श्राद्ध विधी पूर्ण करणे आवश्यक होते. पण दुर्दैवाने त्याचे जीवन कठीण बनलं. त्याच्यावर अनेक संकटे आली. या कठीण प्रसंगात पंडिताने विचार केला की पितरांच्या श्राद्ध विधीला दुय्यम ठरवावे. त्याने तात्पुरते श्राद्ध थांबवले आणि आपल्या समस्यांना प्राधान्य दिले. काही दिवसांनंतर त्याच्या स्वप्नात त्याचे वडील दिसले. ते दुःखात होते. त्यांनी पंडिताला सांगितले की पितरांच्या श्राद्ध विधीमुळेच त्याच्या जीवनातील संकटे कमी होऊ शकतात आणि पितरांचा आशीर्वाद मिळवणे महत्त्वाचे आहे. वडिलांनी त्याला पितृपक्षाच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. स्वप्नातून जागा झाल्यानंतर पंडिताने लगेच श्राद्ध विधी करण्याचे ठरवले. त्याने पितृपक्षाच्या दिवसात श्राद्ध व तर्पण विधी संपूर्ण भक्तीने पार पाडले. काहीच दिवसात त्याच्या जीवनातील संकटांचा अंत झाला. त्याच्या घरात सुख आणि समृद्धी नांदू लागली. या कथेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की पितृपक्षाच्या काळात आपल्या पितरांना अर्पण केलेले श्राद्ध आणि तर्पण विधी अत्यंत पवित्र व आवश्यक असतात. यामुळे पितरांचे आत्म्यांना शांती मिळते आणि ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात.